नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, ही आपली रुची 1001 व्हरायटीचं बियाणं आपण वापरलेलं आहे. तेही घरचंच बरं का, आपण बाहेरून म्हणजे बॅग वगैरे नाही आणली. गेल्या वर्षीमध्येच थोडं फार आपल्याकडं होतं आणि हे आपलं 1 एकरचा प्लॉट आहे. याच्यामध्ये शेवग्यामध्ये आपण हे आंतरपीक केलेलं आहे सोयाबीनचं. तर तुम्ही सोयाबीन पाहू शकता किती एकदम जबरदस्त आले. सुरुवातीला जरा आमच्याकडं म्हणावं तसा पाऊस नाही पडला, म्हणजे अजून पण नाही तसा. आता सध्यासुद्धा आम्ही पाणी देऊ आणलेलं आहे. पण म्हणजे तरी पण प्लॉट तुम्ही म्हणजे या पिकाची म्हणजे रुचीची जी खासियत आहे ती तुमच्या एक गोष्ट लक्षात आणून देतो, म्हणजे की बाबा हिला पाणी भरपूर झालं तरी ही चांगल्या प्रमाणात वाढते आणि थोडं कमी जरी पडलं तरी व्यवस्थित वाढते. आता यातला विषय सांगतो. आता बघा, आता उंचीचं जर बघायचं झालं असं तो 1 मिनटं, हे बघा उंची म्हणजे जवळजवळ तिच्या कमरेच्या आसपास तर आलेली आहे अशी उंची आहे. आणि आपले 4 फुटाचे बेड आहेत, याला आपण 2-3 एका ठिकाणी बी पडतील अशा प्रकारे टोकन केलेलं आहे. आणि तुम्हाला असं वाटेल की हे नुसतंच माजलेलं आहे. तर हे बघा खालून मित्रांनो, आता ही फुलांची संख्या बघा एकदम असं ती असं भयानक, म्हणजे जसं मोहळाचं हे असते ना माशासारखं, तशी फुलं आहेत. आणि एका ठिकाणी बघा 7, 8, 10 शेंगा लागलेल्या आहेत. हे बघा, आत्ता सोयाबीनला जवळजवळ म्हणजे 2 महिने झालं धरा की, उद्याच्याला 2 महिने होते. तर याची ही लागण बघा ही, आणि एकदम बुडापासून शेंगा यायला आहे बघा, एकदम बुडापासून जे स्टार्टिंग आहे. आणि हे गोष्ट लक्ष करा, याला घोसामध्ये शेंगा लागतात, एकदम असे घोसं लागल्यासारखं. बघा एकदम असं कधी कधी एक तर झाड आहे ना असं येल आल्यासारखंच येते. हां, एवढं एक गोष्ट मंत्र आहे. याला जास्त प्रमाण फक्त 2 शेंगाचं आहे. म्हणजे जसं इतर बाकीच्याला 3 शेंगा भरपूर प्रमाणात असतात, तसं याला 2 शेंगा भरपूर प्रमाणात आहे. आणि ह्याची अजून एक व्हरायटी म्हणजे खासियत सांगू का तुम्हाला, याला आहे ना ह्याच्या शेंगावरती असे लहान लहान केस आहेत. हे बघा, हे तुम्हाला दिसत असतील, हे असे काटे असल्यासारखे. मग त्याच्यामुळं थोडं कीटकनाशकाला म्हणजे आळीला वगैरे खायला प्रॉब्लेम नक्कीच होतो बरं का. त्याच्यामुळे असं वाटतं की याच्यावर जरा म्हणजे प्रादुर्भाव पण रोगाचा थोडा कमीच आहे. आता सध्या पण आपण बघा याच्यामध्ये आहे ना, आपण ठिबक आतरून पाणी चालू आहे बघा, सध्या पण चालू आहे. आभाळ आमच्याकडे रोज आहे, पण पाऊस काही म्हणावं तसा पडत नाही. आणि मित्रांनो, आपण हे जवळजवळ फक्त 1 एकरामध्ये ना फक्त आपण 14 किलोच बियाणं वापरलेलं आहे बरं का, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जरा रुचीचं जे बियाणं आहे ते जरा साईजला थोडंसं नॉर्मल लहान असते बघा, त्यातल्या त्यात. आता बघा, हे बघा हे झाड तर आहे ना फार माझ्यासुद्धा कंबरला आले. हो का, मीची लागण बघाच तुम्ही. आता मी तुम्हाला नंतर दाखवेन, जरा शेंगा थोड्या पसरल्या का मग दाखवतो तुम्हाला म्हणजे शेंगाची संख्या. कारण सध्या काय आता मोजता येणार नाही, लहान लहान अजून चालूच आहेत कळ्या फुलं. तर असा आपला प्लॉट डेव्हलप झालेला आहे. आणि मला वाटत होतं की आता गेल्या वर्षी आपण किमया केली होती ती पण चांगलं निघालं, पण त्याच्यामध्ये थोडं कमी पडल्यास हे बियाणं आपण एका साईडला पेरलं होतं. मग हे बघितलं, हे म्हणलं यालाच आपण टोकन करून बघूता काय होते का नाही. आणि राहिला विषय तर याच्यामध्ये म्हणजे येलो मोजॅक वगैरे अजिबात नाही, अजून तर नाहीच. आणि वाढीला मात्र एकदम जबरदस्त सोयाबीन आहे बरं का. आणि एक गोष्ट मित्रांनो, कधी पण लक्षात घ्या, तुम्ही सोयाबीन करा काही करा, म्हणजे अजून हरभरंसुद्धा म्हणजे इतर कुठलेही पिकं करा, जेवढं तुम्ही पातळ करताला म्हणजे थोडक्यात टोकन पद्धत करा, किंवा मग असं धरा की थोडक्यात तुम्ही दाट पेरूच नका, म्हणजे कुठलंही राहू द्या. मग पिकाच्या बाबतीत हेच नियम लागू होते बरं का. म्हणजे जेवढं पिकाची संख्या कमी तेवढं त्यांचं पोषण चांगलं होतं. म्हणजे असं धरा की हो, एखाद्या घरामध्ये 4 मुलं आहेत आणि एखाद्या घरामध्ये एकच मुलगा आहे, म्हणजे 2च मुलं आहेत, 2 किंवा 1 धरू शकता. तर एखादी वस्तू आपण खायला आणलेली त्याचे 4 भाग होणार आहेत. आणि ज्या ठिकाणी म्हणजे संख्या कमी आहे त्या ठिकाणी निश्चितच म्हणजे त्याचं पोट भरलं जाणार आहे. थोडक्यात उदाहरण असं आहे. आणि समजा भयानक लई आपण दाट केलं की त्याच्यामध्ये ते धड कोणतंच एक नीट येत नाही, असं पण होते. ठीक आहे मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच की टोकन पद्धत करत जावा, खरंच खूप छान आहे. धन्यवाद, नमस्कार.